सुरुवातीला बातमी मोठी आणि ही बातमी आहे अजित पवार यांनी आपल्या चुकीबाबत एक कबुली दिली आहे त्या संदर्भातले। लोकसभा निवडणुकीत बारामतीमधून इथून पुढे त्यांच्याबद्दल बोलताना थोडं वयानुसार त्यांच्या तारतम्य बाळगा, ही माझी विनंती तुम्हाला। त्यांच्या पोराचं हो द्या काही पण, कारण ते पोरग आपण पोरग पोरा पोराचं हो द्या काही पण, परंतु त्यांचं वय मोठं आहे, त्यांचा अनुभव पण आहे। याचा अर्थ काय मी त्यांच्या पक्षाचा नाही, त्यांचा पक्षाचा दादेदारा करीत आणलाय, परंतु आपल्यावरती संस्कार चांगले आहेत। राणे साहेब वयानं मोठे आहेत, अनुभव आहे, योगदान पण आहे, पण त्यांनी सुद्धा ती मर्यादा पाळायला पाहिजे की आपल्याला या राज्यात मान आहे, सन्मान आहे। उगाच देवेंद्र फडणवीसचं ऐकून, कारण ते तुमच्या त्या नाशिकचं जसं येडं झालंय तसं ते भुजबळ ते फडणवीस बी येडं झालंय, त्याचं ऐकून राणे साहेबांनी कशाला टांगड्या टांगड्या गुतून पडायचं? उगाच काही गरज आहे का यांच्या? कशाला नादी लागायचं? मी प्रत्येक वेळेस सांगितलंय, मी त्यांचा सन्मान करतोय, त्यांनी बोलू नये। आणि त्यांना जर सन्मान शब्द कळतच नसला तर मग मी जर एकदा बिघडवतो सोडित नाही, मी हे सांगितलंय त्यांना। परत मी आजही नाशिकच्या माध्यमातून इथून सांगतो, मी पाठीमागही निलेश साहेबाला सांगितलं होतं की तुम्ही त्या दोघांना समजून सांगा, आम्ही त्यांचा सन्मान करतोय। मी जर मागं लागलो तर मी सोडणार नाहीये। त्यांनी सुद्धा याचा विचार केला पाहिजे की राज्यातली जनता आपल्याला मानणारी आहे, आपण बी कोणीकडे बी बोलू नये। कारण मी त्यांना काही बोललोच नाही, तरी ते मला म्हणले मराठवाड्यात येऊन बघून घेईन। आता मराठवाड्यात येऊन बघून काय बघणार आहेत तुम्ही? मराठवाड्यात काय साधे चित्र मराठीत होय? परत तुम्हाला येताना पश्चिम महाराष्ट्रातून यायचंय, मुंबईतून बी यायचंय, परत उत्तर महाराष्ट्राचा कोपरा लागणार आहे, आणि उत्तर महाराष्ट्रातले नाशिकचे तर आमच्या मराठवाड्याच्या पुढे आहेत। पण गरजच नाही ना, मी म्हणतो हे ऐकून घ्यायची, म्हणायची। आम्ही तुम्हाला पाय लावलाच नाही, कारण आम्ही तुमचा सन्मान करतोय, तुम्ही उगाच उगाच बोलता। माझी आज खरंच मराठा समाजाला विनंती आहे, त्यांच्या वयानुसार ते बोलले तरी आपण त्यांना उत्तर नाही द्यायचं। ते पोरा सोराचं काही व्हायना, त्यांच्या पोराचं आपलं कसं का चला ना, पण शेवटी ते वयानं मोठे आहेत, त्यांचं योगदान आहे। सगळ्यांना बोलताना त्यांच्याविषयी थोडंसं सन्मानाने बोलत जा। लयच हाताच्या बाहेर इशय गेला तर बघू, लयच हाताच्या बाहेर गेल्यावर बघू ना, दमत ना व्हाया पोट्याला। यासाठी मुंबईला नको म्हणतो मी, आता म्हणते चला मुंबईला। काय मुंबईला रे? मुंबईला गेले घे का साधी फजिती नाही होत, माघारीच नाहीत, मंत्रालया पुढेच आंघोळीला बसली। लय शान आहे यार तुम्ही। मला पार तिकडे यायचे पोलिस, ते म्हणत ते उठाणराव आंघोळ करताना, आता कोण बसलाय मला काय माहित। इतके एका जणाच्या हाटला पुढेच बसले भात शिजीत, 2 घंटे झाले आता भातच शिजाना, ते परेशान झाले। पोलीस त्याच्याकडे गेले, ते म्हणले हे झोन आहे, कोणचा तरी झोन असतो ना काहीतरी, त्याला काय झोन फिन करतोय माझ्यासारखंच असं ते झोन म्हणल्यावर, तर त्याने इतका फेस लावला अंगाला, 2 घंटे झालं तरी त्याचा अंगाचा फेस निघाला आणि त्याला रोड दिसना, रोडवरच झोपलं। आणि हे पुरेच जर तिकडे गेले असते तर